महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी इतकी गलिच्छ होईल असं मला कधीच वाटलं होतं. मी याच्यावर कधी बोलणारी नाही असल्या घाणेरड्या आरोपांवर. पण त्यांचं म्हणणं असं देखील आहे की काही असेल त्यांचं म्हणणं, काही माणुसकी राहिली आहे का नाही, सुसंस्कार राहिलेत का नाही कुणावर, असल्या गलिच्छ गोष्टींवर मी तर कधीच कुणाच्या कुटुंबामध्ये बोलणार नाही. बाळासाहेबांशी तुमचं एक खास नातं होतं. बाळासाहेब ठाकरेंची काल त्यांच्याबद्दल रामदास कदमांनी जे वक्तव्य केलं त्यांच्यावर टीका होती आहे की 2 दिवस बाळासाहेबांचा मृतदेह हा तसाच ठेवण्यात आला होता, अशा पद्धतीचं त्यांचं आणि रस्से घेण्यात आले. त्याच्या मला असं वाटतं असल्या गलिच्छ कोणी जर बोलत असेल तर त्याच्यावर मी कधीच बोलणार नाही. म्हणजे राजकारणाची पातळी इतकी खाली जाईल ह्याच्यासाठी आम्ही राजकारणात नाही आलो. आम्ही राजकारणात एकामेकावर टीका टिप्पणी करायला नाही आलो. देशामध्ये एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही आलेलो आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी इतकी गलिच्छ होईल असं मला कधीच वाटलं होतं. मी याच्यावर कधी बोलणारी नाही असल्या घाणेरड्या आरोपांवर. पण त्यांचं म्हणणं असं देखील आहे की काही असेल त्यांचं म्हणणं, काही माणुसकी राहिली आहे का नाही, सुसंस्कार राहिलेत का नाही कुणावर, असल्या गलिच्छ गोष्टींवर मी तर कधीच कुणाच्या कुटुंबामध्ये बोलणार नाही. म्हणजे असं घाणेरडं असेल तर मला विचारेल अशा लोकांना तर तुम्ही गॅग बंद करून टाकायला पाहिजे बोलणं असल्याचं. ते अरुण जेटली साहेब म्हणायचं आहे खरं आहे. अरुण जेटली जे साहेब नेहमी म्हणायचे असे गलिच्छ स्टेटमेंट आले ना की तुम्ही दाखवणं बंद करा, म्हणजे एक गलिच्छ बोलणं बंद करतील. म्हणजे गेलेल्या माणसाबद्दल त्यांच्या कुटुंबाबद्दल इतकी पातळी सोडून गलिच्छ टीका करणं हे महाराष्ट्र भारतीय माणुसकीला न शोभण्यासारखं आहे. ताई काल शिवतीर्थ या मैदानामध्ये मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी देखील युतीचा संकेत त्या ठिकाणी दिले. त्यामुळे युती होणार तर, कारण की जर युती झाली तर महाविकास आघाडी सोबत. कसं आहे, तुम्हाला आठवत असेल की जेव्हा काँग्रेस आणि आमची आघाडी होती, सगळे पक्ष एक असतानाही आम्ही अनेक वेळा वेगळी काही इलेक्शन्स जी असतात ती आम्ही वेगळे लढलेलो आहोत. त्याच्यामुळे त्याच्यात काही नवीन असं काही नाही. अनेक वेळा जेव्हा लोकसभा विधानसभा असते तेव्हा आघाड्या वेगळ्या असतात. हे जे इलेक्शन आहे हे कॉर्पोरेशन असेल, जिल्हा परिषद, कार्यकर्त्यांचं इलेक्शन असतं. मोठ्या संख्येने कार्यकर्ते उत्सुकता असते. त्यामुळे त्यांना संधी मिळावी म्हणून अनेक वेळा सगळ्या आघाड्याही वेगळ्या वेगळ्या लढतात. त्याच्यात नवीन काय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सगळे एक होते, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस एक होती तेव्हा, हे तोडफोड करायच्या आधी, तेव्हा आम्ही आणि काँग्रेस नेहमी वेगळेच लढलेलो आहोत. त्याच्यात नवीन काय नाही.